जय शिवराय भावांनो, मी तुमचा मित्र त्रिशूल माणिकराव पाटील। तुम्ही पाहत असलेलं हे चॅनल 4 दिवसापासून बंद होतं। ह्या चॅनलवर अनेक क्लेम रिपोर्ट आल्यामुळे हे चॅनल रिस्ट्रिक्शन मध्ये गेलेलं आहे। इतक्यात आपले व्हिडिओ भरपूर लोक पाहत आहेत, लोकांना ते आवडत आहेत, पण त्या व्हिडिओवर रिएक्शन कमी येत आहे, म्हणून अशा अडचणी येत आहेत। आणि असे काही कुटाणे झाले की माणूस खचतो, कारण एवढ्या मेहनतीनं परिणामाची चिंता न करता हे व्हिडिओ बनवले आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचलेच नाही, त्याला व्ह्यू कमी आले तर अर्थच राहत नाही। असो ते सोडा, लाईक कमेंट शेअर करत जा। आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो की पहिला आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा टच करा। वळूया आजच्या विषयाकडे। हे काही पक्षाचे पोचलेले ट्रोलर लोक मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचे हजारो लाखो प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे। अनेक स्टोऱ्या, व्हिडिओ, फोटो, हिंदू मुस्लिम, तालिबानी, तुतारी, अजून काय काय असं ते उमेदवारच उभे करा लागत होते। पळपुटा, माघार घेतला, भित्रा आहे, तोंडाच्या वाफा सोडतो, असं तसं सगळं। म्हणजे उभे केले तर चांगलं आणि पाडा म्हणलं तर वाईट। ओबीसींनी आमच्या जवळ येऊ नये म्हणून प्रयत्न केले आणि मुसलमान जवळ आले तर धर्म बुडवे। म्हणजे आम्ही उभे केले तर तुमचाच रस्ता मोकळा होईल असंच वाटत होतं ना तुम्हाला। लक्षात घ्या, तुम्ही जेवढी पातळी सोडसाल ना तेवढं तुमचं जास्त नुकसान होईल। लोक अजून फिट व्हायलेत। खोट्या अफवा, चुकीचा प्रचार, खोटी माहिती पसरवल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही। मराठ्यांना भावनिक करून मूर्ख बनवायचे दिवस गेलेत आता। आणि तुतारी करताना सिद्ध करून दाखवा। चौकात फाशी घेतो चुकलो म्हणून काय लावलं ते एक तिकडून विदेशातून व्हिडिओ टाकणारा हे व्हिडिओ। जरांगे पाटील, अरे काय झालं दादा, काय झालं एवढ्या लवकर माघार? एक लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस संपत नसतो। काय मुतोडा पिऊन राहते काय देव जाणे? नाही, हावभावावरून तसंच वाटतं। चालू दे बाबा तुझं, आमचं मोठं काम सोपं करायला तिकडे बसून तू सगळे येड पोचलेत बोया टरबुजानं। विषयच नाही। बघा ना तुम्ही, ते ठोकर चष्म्यावाला ते सदावरती, ते बारसकर, ते पेठीतली चिंगी वानखेडे, पाकिट आलं की चालू असंच म्हणतात सगळे। काय खरं काय खोटं देवाल तुम्हाला माहित। आणि ते बाकीची आपली सगळी टोळी ठेचा भाकर सोडून तिकडे त्या बीफ खाणाऱ्याच्या यादीतले। किती वेळा आपण सोबत बसून खाल्लं असतं ना, मी, देवेंद्र भाऊ आणि सगळे आपले मंत्री, किती वेळा खाल्लं असेल कबाब बाबा। जरांगे पाटील एकदम पहिलेपासून नेहमी असं सांगत आले की मी समाजकारणी आहे, राजकारणी नाही। मला राजकारणात अजिबात रस नाही आणि राजकारणातलं मला फारसं जास्त काही कळतही नाही। लढायचं की पाडायचं याच्यासाठी जी निर्णायक बैठक झाली ना, त्या बैठकीतही पाटलांनी उपस्थित समाज बांधवांकडून या राजकारणापायी आपला सामाजिक लढा संपणार नाही, आपली एकी दुभंगणार नाही अशी शपथ घेऊनच सगळ्या समाज बांधवांच्या इच्छेखातर सर्वांना पटेल अशी त्रिसूत्री दिली होती की नाही। आणि ह्याच्यातली अत्यंत महत्वाची बाब ही आहे की जरांगे पाटलांनी प्रत्येक वेळी हे स्पष्टपणे सांगितलंय की राजकारण आपलं क्षेत्र नाही। आपल्या लोकांनी त्या राजकारणाच्या आणि त्या राजकीय नेत्यांच्या नादी अजिबात लागू नये। आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलली असं कोणाला जर वाटत असेल तर त्याच्यात फारसं जास्त काही तथ्य नाही। कारण जरांगे पाटलांनी प्रत्यक्ष राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका मांडलेली आहे आणि आजही ते त्याच भूमिकेशी ठाम आहेत। मग लोक म्हणताय की प्रत्यक्ष राजकारणापासून अलिप्तच राहणे ही त्यांची ठाम भूमिका होती, तर निवडणूक लढवण्याची घोषणा करणे, ते त्रिसूत्री देणे, उमेदवारांना फॉर्म भरायला लावणे, मतदारसंघ ठरवणे, हे सगळं नाटकं होतं काय? जरांगे पाटलांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इतकं ताणत नेण्याची गरज काय होती? आधी स्पष्ट सांगून टाकायचं ना की आपल्याला निवडणुका लढवायच्या नाहीत, हे असं खेळवत बसण्याची गरज काय होती वगैरे वगैरे। परंतु समाजाला मायबाप मानणारे जरांगे पाटील जेव्हा समाजाला म्हणाले की निवडणूक लढवायची माझी अजिबात इच्छा नाही, पण मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, तुमची काय इच्छा आहे सांगा, तेव्हा उपस्थित बांधवांपैकी एक मोठा गट निवडणूक लढवण्याच्या बाजूने होता आणि काही लोकांचं म्हणणं होतं की पाडापाडीच करायची। तेव्हा मध्यम मार्ग काढत जरांगे पाटलांनी काही जागा लढवायच्या, काही जागा पाडायच्या, तर काही जागांवर आपल्या मताच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, अशी ही त्रिसूत्री मांडली। बरं, ही त्रिसूत्री उपस्थित समाज बांधवांचे समाधान करण्यासाठी मांडायची म्हणून मांडली का? तर तसा अजिबात नाही। त्याच बैठकीत जरांगे पाटील स्पष्टपणे बोलले होते की आपण आज ही त्रिसूत्री मांडतोय, पण या त्रिसूत्रीचं नीट अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला काही समीकरणाची जुळवाजुळव करावं लागेल, कारण एका जातीच्या जीवावर निवडणुका लढवताच येणार नाहीत। मी आजपासून ही समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न करतो। जर ही समीकरणं योग्य पद्धतीने जुळली तरच आपण पुढचा म्हणजे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेऊ। कारण आपल्याला आपल्या समाजाचा हसं होऊ द्यायचं नाही, आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे, स्वतःचं नाक कापून घ्यायचं नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। त्यानंतर त्यांनी MMD हे समीकरण जुळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील केला आणि हे आपल्यापैकी प्रत्येकालाच ठाऊक आहे। पण काही कारणास्तव हे समीकरण जुळू शकले नाही। अशा परिस्थितीत निवडणुका लढवणे याचा दुसरा अर्थ काय? तर अशा परिस्थितीत निवडणुका लढवणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या समाजाचा कडेलोट करून घेणं।
आणि हे जरांगे पाटलांना मान्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी घेतलेला हा निर्णय हा योग्यच आहे, फक्त तो तुम्हाला समजला नाही. ते म्हणतात ना काहीतरी की जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. अरे 1.5 एकरचा मालक असलेले जरांगे पाटील ज्या गरजवंत समाजाचं नेतृत्व आहे, त्या गरजवंताला पाटलांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळे अन्वयार्थ चांगले कळालेत. गरजवंत मराठा संपूर्ण ताकदीनं कायम जरांगे पाटलांच्या पाठीशी राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे. कारण आपण जर उमेदवार उभे केले असते तर भाजप विरोधी मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपलाच झाला असता. आपले उमेदवार पडले असते, सोबत भाजप विरोधी उमेदवार देखील थोड्याफार मतानं पडले असते. भाजप पुन्हा सत्तेत आली तर जरांगे पाटलाच्या आंदोलनाची धार कमी होऊन आंदोलन मोडीत निघालं असतं. उद्या सगळे आपल्यावर हसले असते, आपल्या एकीवर हसले असते, आपल्या आंदोलनावर हसले असते. कसं तोंड दाखवणार असते उद्या? उलट पक्षी आपण भाजपला सत्तेपासून दूर ठेवून इतरांना सत्तेवर बसवले तर मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेले आहे, आता आम्हाला आरक्षण द्या म्हणून आपण त्यांचा गळा धरू शकतो. आंदोलन अधिक प्रभावीपणे करू शकतो. आंदोलनाची नवीन पद्धतीने वाटचाल सुरू ठेवू शकतो. पाडा हा निर्णय खूप योग्य आहे. या निर्णयामुळे भाजप सत्तेपासून बाहेर फेकली गेली तर सगळ्या देशात मराठ्यांच्या रोषामुळे भाजप हारली असा मेसेज जाईल आणि केंद्राला पण आपली दखल घ्यावी लागेल. पाटलांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. सगळ्यांचा अगदी करेक्ट कार्यक्रम केला आहे. आपल्या समाजाला जाट, गुर्जर, पटेल पाटीदारासारखं होऊ दिलं नाही. आंदोलनाची धग दबदबा कायम ठेवल्याने यापुढेही आंदोलन जिवंतच राहणार आहे. म्हणून निर्णयावर एवढ्या लवकर व्यक्त होऊ नका. मी नेहमी सांगतच असतो की पाटील एवढ्या लवकर समजत नाही. तो माणूस एवढा सोपा नाही. नवसाला पावला नाही म्हणून देव बदलणारी औलाद आपली नाही. दादांचा निर्णय म्हणजे मराठा समाजासाठी पक्षाचा विपच. माघार तर माघार आणि पाडायचे तर पाडायचे ताकदीनं. बरोबर की नाही? सांगितल्याप्रमाणे खरंच तुम्हाला वाटत असेल की हा विचार, हे चॅनल टिकलं पाहिजे, हे वाढलं पाहिजे तर लाईक, कमेंट, शेअर करून रीच वाढवा. जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. भेटू लवकरच. जय शिवराय.